नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे। आतापर्यंत मराठी व्याकरणचे 2026ला पोलीस भरतीला जेवढे प्रश्न रिपीट झाले त्याचे आपण टेस्ट सिरीज सुरू केलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्याला जेवढेही मराठी व्याकरणचे प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून त्यांचा पुरेपूर सराव होऊन जाईल। आज आपण पाहणार आहोत सोलापूर सिटी पोलीस भरतीला टोटल मराठी व्याकरणचे 22 प्रश्न विचारले होते। ते सर्व प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओला आपल्याला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे, व्हिडिओ कसा झालेला आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे। प्रश्न पहिला पाहू आपण, गंगा अधिक ओघ ह्या कोणत्या शब्दाचा संधी विग्रह होईल? संधियुक्त विग्रह आहे। तर गंगाधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, गंगोत या शब्दाचा गंगाधिक ओघ हा संधी विग्रह आहे। त्यानंतर प्रश्न आपण 2 पाहू, ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालावा। तर ती परीक्षा देते या शब्दाचे व्याकरण काय होईल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, सर्वनाम स्त्रीलिंगी आणि एकवचनी करता। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी। त्यानंतर प्रश्न 3 नंबरचा पाहू, ती चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा। तर ती चाकूने भाजी चिरते याचा कारकार्थ काय होईल? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तृतीयकरण होईल। कारण का चाकूने ने प्रत्यय लागलेला आहे, नेशी प्रत्यय हे तृतीयामध्ये लागतात, लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहू आपण, खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे? तर कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अम। तर अम या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे। त्यानंतर प्रश्न पुढील पाहू आपण, तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस या वाक्यात कोणत्या दोन तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस या वाक्यात कोणत्या 2 प्रयोगाचा संकर झाला आहे? प्रश्न खूप IMP महत्त्वाचा प्रश्न आहे। तर तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस या वाक्यात कोणत्या 2 प्रयोगाचा संकर झालेला आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, कर्तरी व भावे या 2 प्रयोगाचा संकर झालेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 नंबरचा पाहू, पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे, खालील अचूक पर्याय निवडा। तर पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिलेला आहे, तर अचूक पर्याय ओळखायचा आहे। 1 नंबर आहे, आम्ही जातो आमच्या गावा, केवळ वाक्य आहे। जे चकाकते ते सोने नसते, संयुक्त वाक्य आहे। मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर व्यायाम करतो, मिश्र वाक्य आहे। यापैकी एकही बरोबर नाही। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो अचूक जे आहे ते आम्ही जातो आमच्या गावा हे केवळ वाक्य आहे। त्यानंतर प्रश्न पुढील पाहू आपण, प्रश्न क्रमांक 7 आहे, भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? IMP प्रश्न आहे पोलीस भरतीला 2026चा। तर भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, तत्पुरुष समास आहे। याचं योग्य उत्तर आहे तत्पुरुष समास। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, प्रश्न क्रमांक 8, ए जमाबंदी, एन हंगाम, एन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? IMP प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, अरबी या भाषेतून आलेले आहेत। एन जमाबंदी, एन हंगाम आणि एन आमदानी, लक्षात ठेवा IMP प्रश्न आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, प्रश्न क्रमांक 9, या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो। या वाक्यातील कर्म ओळखा। IMP प्रश्न आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आपले अभिनंदन हे वाक्यातील कर्म आहे। प्रश्न 10 पाहू, जे दुःखात आहेत ते रडतात व जे सध्या सुखात आहेत ते आनंद साजरा करतात, या अर्थाची म्हण कोणती आहे ते सांगा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात, याचा योग्य अर्थ आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पाहू आपण, अनेक समाजकंटक जादूटोणा करून गरिबांची मालमत्ता घशात घालतात, या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी कोणता वाक्यप्रचार वापराल? तर अनेक समाजकंटक जादूटोणा करून गरिबांची मालमत्ता घशात घालतात, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गारुड करणे म्हणजे अनेक समाजकंटक जादूटोणा करून गरिबांची मालमत्ता घशात घालतात। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द असलेले वाक्य ओळखा। तर मृगेंद्र या शब्दाला समानार्थी शब्द कोणता होईल? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, काल मला सिंह दिसला, सिंह म्हणजे मृगेंद्र, लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न पुढील पाहू मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे। पुढील काव्यपंक्तीत कोणता अलंकार आहे? तुझसाठी मरण ते जनन, तुझविन जनन ते मरण, तुझ सकल चराचर। तर असा अलंकार आहे, तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझविन जनन ते मरण, तुझ सकल चराचर। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, विरोधाभास आहे।
त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा. तर संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखायचे आपल्याला. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, अभिनय, अवमान, अनुभव आणि अतिरेक हे मराठी उपसर्ग असलेले शब्द आहेत संस्कृतमधील, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पाहू आपण. पुढील वाक्यात शेवटी विरामचिन्ह द्या. तर पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह शेवटी द्यायचं आहे? अब केवढी मोठी भिंत ही, अब केवढी मोठी ही भिंत असं आहे. तर विरामचिन्ह कोणतं येईल असं विचारलेलं आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, उद्गारवाचक चिन्ह येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता असा विचारलेला शब्द आहे. तर पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर कपिलसृष्टी, ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. तर त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. या वाक्यातील चूक दुरुस्ती करायची आहे. तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीच, वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीच, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 18. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्याय निवडा. तर शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक ब, तगाई असे म्हटले जाते. शेतकऱ्यांना जे मिळणारे सरकारी कर्ज असते त्याला काय म्हणतात? तगाई म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 19 पाहू. गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ द्या. तर गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात. हा पोलीस भरतीला खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 पाहू. टिंबटिंब टिंबटिंब वास उन्हाळ्यात थंडावा देतो. गाळलेल्या शब्दाच्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे कापराचा वास उन्हाळ्यात थंडावा देतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर टेबलावरील ती माझी वही आहे यामध्ये स्पष्ट कोणता सर्वनाम दिसतो? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, दर्शक सर्वनाम दिसतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना म्हणतात. तर जा, ये, पी यासारखे मराठी भाषेतील मूळ धातूंना म्हणतात. तर याचं काय उत्तर आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, सिद्ध धातू असे म्हणतात. जा, ये, कर, बस, बोल, पी हे सिद्ध धातू आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आपण पाहू. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे व मेथीचे लाडू खात असते. या वाक्यात काळ ओळखण्यासाठी खालीलपैकी दिलेल्या पर्यायातील योग्य तो पर्याय निवडा. तर प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. तर कोणता काळ येईल? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, रीती वर्तमान काळ येईल. त्यानंतर प्रश्न पाहू आपण 24. पुढील वाक्यातील क्रियाविशेषणांचा प्रकार ओळखा. तर मोठ्याने ओरडू नकोस. तर यामध्ये क्रियाविशेषणाचा प्रकार कुठला येईल? मोठ्यानेला अंडरलाईन आहे. तर विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 25. गड आला पण सिंह गेला. टिंबटिंब उपवाक्य आहे. तर गड आला पण सिंह गेला हे कोणते वाक्य आहे? तर हे न्यूनत्वबोधक वाक्य आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो मराठी व्याकरणचे हे प्रश्न होते 25 जे की सोलापूर सिटीला विचारले होते. तुम्हाला हे प्रश्न तोंडपाठ ठेवायचे आहेत कारण का गेलेले प्रश्न रिपीट होतात. व्हिडिओ कसा वाटलेला आहे? व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे कमेंट करायचे आहे. पुन्हा लवकरच भेटू मराठी व्याकरणच्या पुढच्या टेस्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.